वर्षानुवर्ष ते चालत आलेलं आहे. त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्यात लक्ष घातलंय. लवकरच ते 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या बद्दलचा निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. आम्ही महायुतीमध्ये काम करतो. आमचा कुठं दावा आहे आणि कुठं नाही हे तुम्हाला सांगण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग जी महायुतीची होती त्याच्यामध्ये चर्चा करू आणि त्याच्यातनं सामोपचाराने आम्ही एकत्र आलो. हे राज्याचं हित, राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्याच्या करता आलेलो आहे. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. स्वतः पंतप्रधान मोदी साहेब तिथं आहेत, अमित शाह साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, अनेक मान्यवर तिथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे. निवडणुकीच्या काळात पण ते आलेले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची मेजॉरिटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळालेली नव्हती. ती या महायुतीला मिळालेली आहे. परंतु सातत्याने काही ना काही आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात, विपर्यास केला जातो. वास्तविक तसं काही नाही. मागे आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो. त्याच्यामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. बाकी मंत्री म्हणून काम करत होते. तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय आणि बाकीचे मंत्रीगण म्हणून काम करतायत. त्याच्यामुळं काही नाही. त्याच्यात आम्हीच सूत्रांच्या माहितीनुसार असं झालं. आता कालचीच गंमत सांगतो, आठवलं म्हणून. काल पोलीस खात्याचा तरंग म्हणून एक कार्यक्रम होता. मुंबईमध्ये पण तसा कार्यक्रम घेतला तसा पुण्याच्या सीपीने घेतलेला होता. देवेंद्रजी होते, मी होतो, चंद्रकांत दादा होते, मुरली केंद्रीय राज्यमंत्री होते, माधुरीताई मिसाळ होत्या, अनेक आमदार होते. तर त्याच्यामध्ये काहीतरी 13 कोटी रुपयाची 17 किलो का 17 कोटी रुपयाची 13 किलोचे दागिने हे ज्याला त्याला द्यायचं तिथं झालं. तर मी भाषणात असं म्हणालो की आता पोलिसांनी तुमचे दागिने